स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टांना महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंद मिळतील। स्वतः चेक करा किती चुकतंय किती बरोबर येतंय। पहिला प्रश्न पहा, भारतातील पहिल्या महिला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण झाल्या आहेत? पर्याय क्रमांक सी लीला सेठ। पुढचा प्रश्न पहा, गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यातील टिंबटिंब नदीवर आहे। पर्याय क्रमांक सी गोदावरी। पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? सर्वोच्च न्यायालयाच्या। पर्याय क्रमांक ए न्यायमूर्ती फातिमा बीबी। भारतीय सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक ए कलम 124। जो जिल्हा खिंड कोणत्या पर्वत रांगेत आहे? पर्याय क्रमांक सी झास्कर पर्वतरांग। भारताच्या पहिल्या क्षेपणास्त्राचे नाव काय होते? पर्याय क्रमांक डी पृथ्वी। देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले आहेत? हा प्रश्न रिपीटेड घेणं कारण असं आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट। पर्याय क्रमांक बी पुणे। खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? पर्याय क्रमांक बी डॉक्टर नागेंद्र सिंग। कलम 370 केव्हा रद्द करण्यात आले? पर्याय क्रमांक सी 5 ऑगस्ट 2019। केंद्र शासन व राज्य शासन यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले देशातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? पर्याय क्रमांक डी राणेगड सिद्धी। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? पर्याय क्रमांक ए संसद। चंपारण सत्याग्रह कधी सुरू झाला? पर्याय क्रमांक बी 1917। भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? पर्याय क्रमांक ए 929। केशवानंद भारती खटला केव्हा लागला? पर्याय क्रमांक ए 1973। धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? पर्याय क्रमांक ए 50वे। कोटक महिंद्रा बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक बी CS राजन। ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कुठे स्थित आहे? पर्याय क्रमांक सी चंद्रपूर। हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कोणी केली? पर्याय क्रमांक ए भगत सिंग। महाराष्ट्राच्या विधान परिषदेची सभासद संख्या किती आहे? पर्याय क्रमांक ए 78। कुर्बी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? पर्याय क्रमांक बी आसाम। स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? पर्याय क्रमांक बी हरिलाल जे कानिया। राजा अकबरने हिमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धात टिंबटिंब वर्षामध्ये पराभव केला होता। पर्याय क्रमांक डी 1556। खालीलपैकी कोणाला राज्य विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार आहे? खालीलपैकी। पर्याय क्रमांक ए राज्याचे राज्यपाल। पुढचा प्रश्न पहा, भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते आहे? भारतातील विचारलं त्याचं उत्तर सांगायचं। पर्याय क्रमांक ए गंगा खोरे। खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना केली? पर्याय क्रमांक बी छत्रपती संभाजी महाराज। खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? पर्याय क्रमांक सी भालचंद्र नेमाडे। मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? पर्याय क्रमांक ए 1982 साली। भारत इतिहास संशोधन मंडळ कुठे स्थित आहे? पर्याय क्रमांक 1 पुणे।
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे पार पडले होते? प्रत्येक कोणतीही एक्झाम द्या त्याच्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचाच इम्पॉर्टन्स असतो. पर्याय क्रमांक ए मुंबई. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी एकदम बेसिक प्रश्न आहे, याचे कमेंट्स करा. हा महत्त्वाचा प्रश्न असतो परीक्षेच्या उद्दिष्टानं. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.